लाल भोपळ्याची ही भाजी करून दाखवणार आहे। हा घाऱ्याचा भोपळा आहे, याच्या घाऱ्या पण बनवतात, पण मी याची तुम्हाला सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। हा पाव किलो होईल एवढा भोपळा आहे। आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी साहित्य लागणार आहे लसूण, मोहरी। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी मी पहिला मोहरी टाकत आहे। एक 4 ते 5 पानं कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला। लसूण वापरायचा आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद पूड, तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट वापरा। स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा फोडणीमध्ये टाकायचा आहे। आता आपल्याला याला वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे। आता आपल्याला याच्यावर वरून कोथिंबीर टाकायची आहे। थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे यामध्ये आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। पाणी अजिबात वापरायचं नाही। बिन पाण्याची भाजी आपल्याला ही शिजवायची आहे। एक 10 ते 15 मिनिटं भाजीला शिजण्यासाठी वेळ लागणार आहे आपल्याला। आता याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि 15 मिनिटं शिजू द्यायचं याला मंद आचेवर। त्यानंतर आपल्याला बघायचं भाजी आपली कशी तयार झाली आहे ते आपल्याला पाहायचं आहे। आता आपला भोपळा 10 मिनिटं मी शिजवलेला आहे मंद आचेवर। अशा प्रकारे आपल्या भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। बघा आता कसा शिजलेला आहे भोपळा तो आपला, एकदम मऊसूत शिजलेला आहे। बघा हा, तुम्ही बाजरीच्या भाकरीसंग खावा किंवा चपातीसंग खावा, एकदम पौष्टिक भाजी आहे ही आपल्याला खाण्यासाठी। एकदम टेस्ट पण भारी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा भोपळ्याची भाजी कशी झालेली आहे ते। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।